तर नमस्कार मंडळी, मी आहे सिडकोमध्ये आणि आज आम्ही चालले सगळ्या नवरात्रीचा गरबा बघायला. सुरुवात होते आमच्या घरापुढूनच. मग आम्ही जातो गोविंद गार्डनची दुर्गा माता बघा. इथं बघा किती छान डेकोरेशन ते केलेलं आहे. मला खूप आवडलं बघा, एकदम एवढं डेकोरेशन एवढं चांगलं केलं होतं काही सांगू नका. मला खूप आवडलं होतं. मग हे बघा आमचा भैया थोडा एक दोन फोटो पण काढून घेते. मग बघा मी पण थोडा ब्लॉगमध्ये घेतो. किती भारी डेकोरेशन केलं होतं बघा गोविंद गार्डनच्या दुर्गा देवीचं. खूप चांगलं केलं होतं. गाड्या ते गरबा ते खूप होता. मी तुम्हाला नंतर एक बार दाखवतो. आणि हे बघा आता मी जातो दुसरीकडं. चला आपण जाऊया सोबत. दाखवतो तुम्हाला काय काय नाही. मग भैया घेते गाडी. मग आम्ही जातो नांदेडमध्ये. आम्हाला जायचं होतं नांदेडमध्ये. मग आम्ही जाता थोडं रस्त्याला अंधार राहते, रात्रीची वेळ राहते. किती 8:30 वाजता तिकडे 8:30 वाजता बघा किती मस्त वगैरे जाता आम्ही. गाडी एक आमची लई खतरनाक होती. लाईट बंद चालू होती आमच्या गाडीचा. हे बघा लाईट बंद झाला की एकदम अंधार होते. लाईट चालू झाल्यावर काही नाही. लई भारी सिस्टम आहे गाडीची मस्त. मग मी बी केस उडीत जातो मस्त पैकी. कसे केस उडायत बरे उडायत. हा लहानच खुळा आहे आपला. चला आता तुम्हाला दाखवतो पुढे काय होते काय नाही. चला तर मस्त चलाले आम्ही गाडीनं. तर एक प्रॉब्लेम आला गड्या मित्रांनो, प्रत्येक ब्लॉगमध्ये येतेच. हे बघा आम्ही नांदेडमध्ये जाऊ म्हणलं तर खूप पाणी पडलं होतं आणि तो पाणी साचलं होतं. मग आम्हाला गाडी न्यायला पुढे भिवटू लागले, कारण मधात जर पण पडली तर अवघड होते. मग भैया म्हणलं आपण दुसऱ्या रस्त्याकडून जाऊया. तर मग आम्ही चला गड्या भैया म्हणलो मी पण. मग गेल्या मग आम्हाला गेल्यावर इथं वाटायला लागते डीमार्ट. डीमार्टला बघा कसं सजवलं एवढं भारी लाइटिंग ना. डीमार्ट खूप मोठा आहे इकडे सिडकोचं. येऊन नक्की बघा तुम्ही. आणि कोणाला माहीत नसेल तर डायरेक्ट कमेंट करा, मी सांगतो कुठं आहे काय नाही. माहीत असेलच. मग आम्ही जाता आम्हाला दिसते ओम गार्डन मध्ये इव्हेंट लागलेला. मग आम्ही येतो ओम गार्डन मध्ये. इथं काय डेकोरेशन केलं तिकडे सगळं VIP. हाय हॅलो. आता हे बघा आम्ही आल्या ओम गार्डन मध्ये. इथं पास सुद्धा होते. पण आपला ना थोडा वेगळाच आहे. आपण डायरेक्टच कुठे जाऊ शकता. मग आम्ही जातो इथं ओम गार्डन मध्ये. आणि इथं बघा कसा खतरनाक डान्स ते करायचा. तुम्ही बी थोडा एन्जॉय करा डान्सचा. मग मी पण थोडा एन्जॉय करतो. आणि बघा एवढं भारी होतं गड्या ओम गार्डनमध्ये. आणि पुढच्या वर्षी 100% ओम गार्डनलाच यावं लागते मित्रांनो. एवढे VIP माणसं आणि एवढा खतरनाक डान्स आणि एवढं खतरनाक डेकोरेशन. अरे भाई मी तर फॅन झालो गड्या मित्रांनो या जागेचा. 100% तुम्ही नांदेडचे पब्लिक असेल तर नक्की या इथे या. खूप भारी जागा आहे खूप. नांदेडमध्ये तर आशीर्वाद गार्डन पण आहे, पण ओम गार्डन पण काही कमी नाही. नक्की या मित्रांनो, खूप चांगलं आहे. मग आम्ही जात दुसऱ्या दुर्गादेवीपाशी. इथं आम्हाला एक दिसते वाटत, तर आम्ही येता तर दिसल्यावर इथली मूर्ती तर एवढी भारी होती बघा दुर्गा माता. मला खूप आवडली. मग मी थोडा आशीर्वाद घेतो. आणि खूप उंच पण होती मोठी पण होती, पण दुर्गा माता आहे आपली. मला खूप आवडली. मग मी थोडा आशीर्वाद घेतो. किती छान आहे बघा, तुम्ही पण बघू शकता. मग आशीर्वाद ते घेऊन मग मी नाचून नवनाथ भैया जाता थोडं पुढे म्हणजेच आता घरीच जाऊ लागल्या. घरी जाता थोडं पुढे जात आम्हाला अजून एक देवी दिसते. आणि तिथं मग गरबा चालू होता. पण ते काय ओम गार्डन नव्हतं, काय नव्हतं. किती बी व्हिडिओ काढायला कोणी हाननगड्या म्हणून मी काढलो नाही व्हिडिओ. मग नवनाथ भैया म्हणते चला गड्या जाऊया डबल आपण गोविंद गार्डनला जाताच बघा तुम्ही किती लाईटिंग खतरनाक दिसली दुरूनच. गोविंद गार्डन, ओम गार्डन, आशीर्वाद गार्डन लई आहे नांदेडचा खतरनाक माहोल. बघा आता इथं किती खतरनाक राडा होणार आहे पब्लिक पुढे तुम्ही बघूच शकता. आता बघाच की एवढा खतरनाक राडा आहे.
आणि पोरं म्हणल्यावर काय संपला विषयच. DJ फिजे आहे बघा. आता तुम्ही बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा गोविंद गार्डन. तुम्हाला हे एरिया दाखवायचा राहिला होता पुढचा. आता बघा कसं आहे काय नाही. आणि पुढे चालू आहे बघा DJ. आता मी बी थोडं एन्जॉय करतो आणि DJ बघून तुम्ही बी थोडा एन्जॉय करा. 100% पब्लिक. मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने माझे 100 सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि तुम्ही लगेच म्हणजे 1000 सबस्क्रायबर करा. कारण आता देवी माताच्या आशीर्वादाने तुम्ही केलेले आहेत 100 सबस्क्रायबर. असा सपोर्ट राहू द्या. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो.